नमस्कार मित्रांनो, मी पूजा। आज मी तुम्हाला एका अशा कुटुंबाची कथा सांगणार आहे ज्यांच्याकडे भरपूर पैसा नव्हता, पण प्रेम, विश्वास आणि एकमेकाची साथ अमाप होती। मात्र एका अनपेक्षित संकटाने त्यांच्या आयुष्यात वेगळंच वळण दिलं। हे संकट त्यांना कायमचं वेगळं करेल की त्यांच्या नात्याला आणखी मजबूत बनवेल। ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कुटुंबाचं खरं महत्त्व आणि एकीची ताकद नक्की जाणून देईल, त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा। राहुल, त्याची पत्नी स्वाती, आई वडील आणि 2 लहान मुलं असं 6 जणांचं एक छोटंसं कुटुंब होतं। पैशाची श्रीमंती नव्हती, पण प्रेमाची कमतरताही नव्हती। राहुल दिवसभर मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे। स्वाती घर सांभाळत होती। आजी आजोबा नातवंडांना संस्कार शिकवत असत। सगळं सुरळीत चाललं होतं। एक दिवस राहुलची नोकरी गेली। घरात आर्थिक संकट आलं। खर्च वाढला, उत्पन्न बंद झालं। काही दिवसांनी तणावामुळे घरात वाद सुरू झाले। प्रत्येकाला भविष्याची चिंता वाटू लागली। तेव्हा राहुलची आई म्हणाली, संकट हे कायमचं नसतं, पण आपण एकत्र राहिलो तर कोणतंही संकट मोठं नसतं। त्या शब्दांनी सगळ्यांना धीर आला। स्वातीने घरातून छोटासा व्यवसाय सुरू केला। राहुलने नवीन नोकरी शोधण्याबरोबरच मिळले ते काम स्वीकारलं। मुलांनाही अनावश्यक खर्च थांबवला। हळूहळू परिस्थिती बदलू लागली। व्यवसाय वाढला आणि राहुललाही चांगली नोकरी मिळाली। काही महिन्यात घर पुन्हा आनंदाने भरून गेलं। त्या दिवशी राहुल म्हणाला, आपल्याकडे पैसा नव्हता, पण एकमेकांची साथ होती, म्हणूनच आपण जिंकलो। बोध: कुटुंबात प्रेम, विश्वास आणि एकी असेल तर कितीही मोठं संकट आले तरी त्यावर मात करता येतं। खरं सुख पैशात नसून एकमेकांच्या साथीत असतं। मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच महत्त्वाचा धडा मिळतो, घर मोठं असण्यापेक्षा मन मोठी असणं अधिक महत्त्वाचं आहे। प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ असेल तर कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल, तिच्यातील संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह।